नमस्कार, न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण सोलापूर बार असोसिएशन या ठिकाणी आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल इलेक्शन प्रक्रियेसंदर्भात. आपल्यासोबत सिनियर ॲडव्होकेट खतीब साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल इलेक्शनच्या संदर्भात. सर, काय सांगाल? अत्यंत दुर्दैवाने मला बोलावंसं वाटतं की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे जे बहुतांश विद्यमान सदस्य आहेत त्यापैकी बहुतांश लोक हे तिसरी वेळ निवडून आलेले आहेत. परंतु आम्हा सर्वसामान्य वकिलांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, उदाहरणार्थ न्यायाधीशांची कमतरता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता, न्यायालयीन सुविधांची कमतरता, इकडं कोणीच लक्ष दिलं नाही आहे असं दुर्दैवानं मला म्हणावंसं वाटतं. तसेच जर सोलापूरचं उदाहरण घेतलं तर सोलापूरची जी इमारत आहे ती खूप जुनी होती, तिथं जागा कमी पडत होती. सोलापूरच्या आम्हा वकिलांच्या वकील संघामधील प्रसाधनगृहाच्या साध्या समस्या मोठमोठे दिग्गज विद्वान मोठे दिग्गज वकील निवडून आले, परंतु त्या समस्या तशाच आहेत. सोलापुराच्या न्यायालयात जर पाहिलं आपण, कित्येक न्यायालयांमध्ये वकिलाला बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा नाही आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयातील सर्व इमारतींमध्ये वातानुकूलित व्यवस्था नाही आहे. कित्येक न्यायालयांमध्ये विटनेस बॉक्सेस सुद्धा नाही आहेत. वाईट वाटतं की ब्रीफच्या ढिगाऱ्यामध्ये, गट्ट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये बसून किंवा थांबून आम्हाला पक्षकारांचा तपास घ्यावा लागतो. तर या मूलभूत बाबींकडं अत्यंत दुर्दैवानं आणि खेदानं नमूद करावंसं वाटतं की जे विद्यमान सदस्य आहेत त्यांनी मुळीच लक्ष दिलेलं नाही असं मला वाटतं. आणि त्यानंतर वकिलांचा सध्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे की जो ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा आहे, आणि याकडं मला अत्यंत खेदानं विषादानं नमूद करावंसं वाटतं की विद्यमान बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सदस्यांनी मुळीच लक्ष दिलेलं नाही आहे. आपण जर पाहिलं तर एक मसुदा त्यांनी दिलेला आहे, आणि त्यामध्ये जर वकिलांना दिलेली तक्रारी खोटी निघाली तर वकिलांवर कारवाई करावी अशी तरतूद त्यामध्ये आहे. आणि त्याबाबत कुणी सुद्धा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य समाज माध्यमांवर व्यक्त झालेले आहेत असं काही मला आढळून येत नाहीये. म्हणून मला असं वाटतं की घोडा का अडला, भाकरी का करपली, पानं का सडली, त्याचं कारण एकच आहे, न फिरवल्यामुळे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या वकील संघामध्ये अत्यंत सक्षम असे कित्येक उमेदवार आहेत, परंतु ते एका बारमधून एक वकील या संकल्पनेमुळे ते वंचित राहणार आहेत. म्हणून त्याबाबत सुद्धा महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधू भगिनींनी अवश्य विचार करावा आणि फिरवा या बाबीकडे लक्ष द्यावं आणि मतदान करावं असं मत. अनेक जिल्ह्यामधून उमेदवार आज इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहेत. काही ठिकाणी आपल्याला असंही पाहायला मिळत आहे की एकच जिल्ह्यामधून एकच उमेदवार आणि त्या जिल्ह्यातले जे काही तालुक्याचे बार असतील, जिल्ह्याचे बार असतील, त्या ठिकाणी ठराव घेऊन एकाच उमेदवाराला निवडून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. कसं पाहता सर या गोष्टी? कसं आपण काय सांगा? हे पहा, आपण संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे राज्य शासनाच्या कारभारामध्ये, आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट्स ॲक्ट प्रमाणे बार काउन्सिलच्या निवडणुका घेण्याची तरतूद ही कायद्यामध्येच आहे. असं असताना प्रत्येक वकिलाला, सर्वांना लोकशाही मार्गाने निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तर आता आपण जो प्रश्न विचारलात की एका बारमधून म्हणजे सर्वसामान्यतः एका जिल्ह्यामधून एकच वकिलाने निवडणूक लढवावी, हा जो विचार किंवा प्रयत्न सुरू आहे तो आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यापैकी एक जो आहे संसदीय लोकशाही, इट इज फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि आपल्या ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सुद्धा बार काउन्सिलचे सदस्य हे वकिलांमधून निवडून द्यावेत अशी तरतूद आहे. म्हणून मला असं वाटतं की एक बार आणि एक वकील ही जी संकल्पना आहे ही भारतीय संविधानाच्या आज्ञाप्रमाणे आणि ॲडव्होकेट ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे योग्य नाही आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळे काय होईल की विशिष्ट काही जे प्रबळ सिनियर्स आहेत त्यांची अघोषित अशी मक्तेदारी निर्माण होईल, आणि जे पात्र आहेत असे वकील हे त्यांच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित राहतील असं मला वाटतं. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हे सक्षम असा कायदा महाराष्ट्र शासनाने पारित करावा येणाऱ्या काळामध्ये, आणि तसे सक्षम उमेदवार आपण निवडून द्यावेत हे असं आपण
मनोगत आपण व्यक्त केलं. न्यायदर्शन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण चर्चा केली, त्याबद्दल आपले धन्यवाद सर.